नमस्कार मंडळी, मी शिवानी. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गावाकडे पारंपरिक पद्धतीने कुरडया कशा बनवल्या जातात. आणि पहिल्यांदाच मी इतक्या डिटेलमध्ये तुम्हाला सगळं दाखवणार आहे. म्हणून आमची धमाल, गावाकडचं सुंदर वातावरण आणि कुरडया बनवण्याची फुल जर्नी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गावाकडे उन्हाळा सुरू झाला की साठवणीची तयारी सुरू होते आणि त्यात कुरडया हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तर मंडळी, आज आपला पहिला दिवस आहे आणि आपण आज कुरडयांसाठी धान्य तयार करून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर तर आपण गहू स्वच्छ धुवून घेणार आहोत. म्हणजे जितके छान गहू धुतल्या जातील तितक्याच छान कुरडया येतील. आमच्याकडे जरा जास्त क्वांटिटीत बनतंय, त्यामुळे एवढे सगळे भांडे दिसत आहेत. गहू स्वच्छ धुवून झाल्यानंतर रात्रभरासाठी पाण्यात भिजत ठेवायचे. दुसऱ्या दिवशी गहू छान भिजून टम्म फुगलेत ते आपण ओल्या गहू दळण्याच्या मशीनने दळून घेणार आहोत. हे मशीन कोणाकोणाच्या घरी अजूनही आहे हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. गावाकडे अजूनही या जुन्या पारंपरिक पद्धती जपल्या जातात. म्हणूनच इथल्या प्रत्येक पदार्थात एक वेगळीच चव आणि आपुलकी असते. मिश्रण दळल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुतल्या जातं, ज्यामुळे गव्हातला कोंडा आणि चीक हा बाजूला होतो. त्याचसाठी माझ्या घरच्यांनी एक छोटासा जुगाड काढलाय. तो तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नसेल आवडला तर आपण पुढे गोष्टी बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करू. आणि ही सगळी तयारी जी तुम्हाला दिसते ना, ती चालू होती रात्रीच्या 10 वाजेला. कारण पहाटेच कुरडयांचा घाट घ्यायचा असतो, त्यासाठीची ही पूर्वतयारी. मी डोक्याला एवढा भंडारा का लावलाय हे तुम्हाला पुढे मिनी व्लॉग मध्ये दिसेलच. त्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. ही सर्व तयारी सुरू असताना मी शिवानी आणि ही माझी आत्या खुशी, आम्ही त्यांना गाईड करत होतो. तिसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता उठून कुरडयांचा घाट घेण्याचं काम सुरू होतं, जेव्हा अर्धे लोक झोपलेलेच असतात. घरी कुरडयांचा घाट असल्यामुळे घरात केवढी गडबड असते हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे घरच्यांनी सगळ्यांनाच 5 वाजता उठवून दिलेलं होतं. अगदी आमचा गोंडुल्या सुद्धा 5 वाजता उठून सगळी गंमत बघत होता आणि मज्जा करत होता. तो कुठे बसलाय हे जर तुम्हाला कळलं असेल ना, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आज कुरडया बनवण्याचा तिसरा दिवस आहे आणि मजेशीर पार्ट म्हणजे आपण आज कुरडया टाकतोय. पहिला घाट आहे, ऊन पण चांगलं पडलंय, कधी घाट बनवून संपला कळालं पण नाही. आणि आता दुसरा घाट बनवण्याची तयारी सुरू आहे, जे की मी सकाळी मिस केलं होतं. जे चीक रात्रभर पाण्यात तर ठेवलेला होताच, पण त्याचबरोबर तो स्वच्छ धुवून परत गाळून घेतला. ही प्रोसेस थोडीशी अवघड आहे, कारण गव्हाचा चीक पूर्णपणे पंचपात्रीत खाली बसलेला असतो आणि त्याला हलवायला स्ट्रॉंग माणूसच लागतो. तो चीक पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर पाण्याचं जे अंदण ठेवलेलं होतं त्याला उकळे आल्यानंतर त्यात मिक्स करून त्याचा घाट घेतला जातो. हीच प्रोसेस तुम्ही बघा. काही गोष्टी करण्यापेक्षा बघण्यात खूप जास्त सॅटिस्फॅक्शन असतं. म्हणजे तो चीक पाण्यात टाकल्यानंतर शिजताना तो एवढा घट्ट बनत जातो की तो मिक्स करणं पण खूप कठीण होतं. त्या घोटण्याच्या पूर्ण प्रोसेसलाच 2 किंवा 3 जण लागतात. हे शिजतंय तोपर्यंत आपल्याकडे थोडासा टाईम तर आहेच, त्यामुळे आपण मस्त मकाचं कणीस खाऊ आणि मग पुढची प्रोसेस बघू. आता आजच्या दिवसाच्या कुरडया करून तर आता झालंय. कुरडया अर्धी सुकेपर्यंत तर वेटच करावं लागेल. मग माझ्या वडिलांनी मस्त चिंचा आणल्या, त्या खाल्ल्या. तुम्हाला या चिंचा आवडता का? आणि जर तुम्ही या चिंचा मिस करत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत अर्धी ओली कुरडई मी खाते. करा तुम्ही पटापट कमेंट करा. जेवण झाल्यानंतर सुद्धा अर्धी ओली कुरडई मी कितीही खाऊ शकते. माझे घरचे सुद्धा. आम्ही कितीतरी कुरड्या अशाच अर्ध्या ओल्या संपून टाकतो. दुपार झालीये म्हणून सर्वांसाठी उसाचा रस दिला आणि त्यानंतर आम्ही दोघी सुद्धा पिलो. कारण घरात लहान असल्यावर सगळीच छोटी मोठी कामं लहानांनाच करावं लागतात. तुम्हालाही असं वाटत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. दुपारी एकीकडे कांदे काढण्याचं कामही सुरू होतं आणि त्यानंतर गहू भरण्याचं सुद्धा. सर्वांची एवढी धावपळ कशासाठी चालू होती तर हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिलेला होता. मग पाऊस येण्याच्या अगोदर असो किंवा संध्याकाळ होण्याच्या अगोदर सर्वांनी सगळी कामं पटापट आवरून घेतली आणि मग दुसऱ्या दिवशीची तयारी सुरू झाली. हे आहेत माझे आजोबा आणि दरवर्षीचं कुरडया टाकण्याचं काम यांचंच असतं. का तर ते एकदम एक्सपर्ट झाले यात. हे जे सगळ्यांनी मिळून करायची कामं असतात, उन्हाळी वाळवण असो किंवा काही गोष्टी ज्या एकत्र येऊन केल्या जातात, सगळे मिळून एकत्र काम केल्याने एक वेगळाच आनंद मिळतो. ही माझी गोंडुली कशी काम करते. लहान मुलांचं छान असतं ना, त्यांच्याकडून प्रेमाने काम करून घ्या, त्यांना ते सुद्धा आवडतं. आता दुसरा घाट होतोय तोपर्यंत मी मकाचं कणीस खाते. तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सेव्ह करा. सकाळी सकाळी तर सर्वच होते कुरडया बनवायला, पण नंतर शेताची कामं सुरू झालीत, मग फक्त बायकांनीच सर्व केलं. त्यात मीही होतेच, पण मला फक्त कुरडया चाळायला जास्त आवडतं, कारण त्यात आपल्याला आपली कला दाखवता येते. हे आहेत माझे आजोबा. तुम्ही यांना ओळखतच असाल, कारण मी मागच्या 2-3 व्हिडिओत तुम्हाला दाखवलंय.
पण मला काही लोकांनी मेसेजेस करून विचारलं आहे की तू तुझ्या आजोबांचा फेस का नाही दाखवत. असं काहीच नाही आहे. मी माझ्या ऑडियन्ससोबत अगदी लॉयल आहे. तर माझ्या आजोबांना जास्त फोटोज किंवा व्हिडिओज काढायला आवडत नाही, कारण ते मलाही बोलत असतात का काय सारखेच ते व्हिडिओ काढायचे असतात. माझी आजी खूप सुंदर कुरड्या चाळते बरं. तुम्ही एवढा व्हिडिओ बघितला पण अजून मला तुम्ही कमेंट करून सांगितलं नाही की तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला आवडतायत की नाही. तुम्ही जोपर्यंत कमेंट करून सांगणार नाही तोपर्यंत मला कळणार कसं. इथे तुम्ही चिकाचं टेक्स्चर बघू शकताय. दिसताना ते असं खूप पातळ आणि असं वाटतं लगेच खाली पडेल, पण ते ॲक्च्युअलमध्ये खूप जास्त घट्ट आणि दाटसर असतं. पाणी टाकून त्याच्या गाठी फोडून घेतल्या जातात आणि मग शिजवल्या जातो चीक. हे काम दिलेलं होतं भैया नानाकडे, कारण त्याला त्याच्या कामावर जायला उशीर झाला होता, तरी घरच्यांनी त्याला इथे कामाला लावलेलं होतं. चीक चांगला मिक्स करून झाल्यानंतर तो एका बारीक चाळणीच्या मदतीने गाळून घेतला आणि मग पातेल्यात पाण्याचा अंदण ठेवून कुरड्यांचा घाट घेतला. आणि हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच तुमच्या गावची किंवा घरची आठवण झालीच असणार. आणि तुम्ही जर मला आज नव्यानेच बघत असाल तर हाय, मी शिवानी आणि आत्ता मी तुम्हाला या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा पार्ट दाखवणार आहे. आमच्या कुरड्यांना सगळ्यात मोठा हातभार तर हा लागलाय आणि ह्या गोंडोलीची मस्ती तर कधीच थांबत नाही. काय चाललंय, कशासाठी चाललंय यातलं काहीच कळत नाही, पण तरीही सगळे कुरड्या बनवताय. मग मलाही कुरड्याच बनवायचे, मलाही ते काम करायचंय. आणि तो खरंच ते प्रयत्न करत होता, याचंच सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं. त्याला कुठेही नेलं तरी त्याची गडबड कधीच थांबत नाही, तो कधीच शांत बसणार नाही. तुम्ही मला आता कुरड्या बनवताना तर बघितलं, मग मला सांगा की मला कुरड्या जमताय की नाही. आणि खरंच आपण अशा जुन्या पारंपरिक गोष्टी शिकून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण यात फक्त चव नाही तर आपली संस्कृती आणि आठवणी दडलेल्या असतात. आणि कालच्या ज्या कुरड्या सुकल्या होत्या ना, त्या आज आपण थोड्या टेस्ट करून बघू. आणि ज्या काही ओल्या राहिल्या आहेत ते आजोबा मस्त सुकट टाकतायत. तुम्हाला भाजलेली कुरडई आवडते की तळलेली हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि कुरड्या बनवण्याची ही जर्नी जर तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय केली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सेव्ह नक्की करा. आणि आज कुरड्यांचा शेवटचा घाट आहे, त्यामुळे आज तर चीक खायलाच लागतोय. आणि सीझनचा पहिला आंबा तुम्ही खाल्ला का? नसेल खाल्ला तर लगेच मार्केटमध्ये जा आणि आंबे घ्या आणि खा, मज्जा करा. आणि जर घरचे आंबे असतील ना तर तो आनंदच काहीतरी वेगळा असतो. आणि तुम्हाला जर कच्ची कैरी आवडत असेल तर मागचा व्हिडिओ मी कच्ची कैरीवरच बनवलेला आहे. खूप छान छान रेसिपीज बनवल्या आहेत, त्या तुम्हाला नक्की आवडतील. त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा. आणि या केळींना सोनकेळी असं म्हणतात. ते छोटे आणि खूप गोड असतात. कुणाचं काहीही सुरू असू दे, पण आमच्या गबरूला फक्त दिवसभर झोपच काढायच्या असतात, कारण रात्रभर आवाज करून सगळ्यांनाच त्रास देऊन झालेला असतो त्याचा. अशी अर्धी ओली कुरडई खायला तुम्हाला आवडतं का? नक्कीच आवडत असेल, मला तर खूप आवडतं. त्या शेटची झोप झाली आहे याचं आम्ही अजून नाव ठेवलेलं नाही आहे. तुम्हाला जर काही नाव सुचत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये ते सुचवा. आणि पुढचा व्हिडिओ अशाच एका पारंपरिक रेसिपीसोबत घेऊन येते, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सेव्ह करा.